नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत. मित्रांनो, प्रत्येक हिंदू धर्मियाच्या घरासमोर किंवा घरामध्ये तुळशीचे रोपटं हे असायलाच हवे. मित्रांनो, तुळस ही आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करते, आपले भाग्य, आपले नशीब प्रबळ बनवते. आपल्या घरावर जी काही संकटे येणार असतात ती सर्व संकटे ही तुळस स्वतःवरती घेते. मित्रांनो, या तुळशीचे महत्त्व खूप मोठे आहे. ज्योतिषशास्त्र असू द्या, वास्तुशास्त्र असू द्या किंवा भारतीय पुराणे असू द्या, प्रत्येकामध्ये तुळशीचे वर्णन गायलेले आहे. मित्रांनो, आपला भाग्याचा उदय होण्यासाठी आणि आपल्या घरात पैसा खेळता राहण्यासाठी माता लक्ष्मी आपल्या घरात असणे अत्यंत आवश्यक असते आणि माता लक्ष्मीला या स्थिर करण्याचे काम ही माता तुळशी करत असते. मित्रांनो, अशा या तुळशीच्या रोपट्याजवळ किंवा तुळशीच्या वृंदावनाजवळ काही वस्तू मात्र चुकूनही आपण ठेवू नका किंवा या तुळशीच्या बाबतीत काही चुका या कटाक्षाने टाळा. ज्या ठिकाणी या चुका होतात त्या ठिकाणी माता तुळस वास करत नाही आणि परिणामी अशा घरातून माता लक्ष्मी सुद्धा निघून जातात आणि मग त्या घरामध्ये दारिद्र्य निर्माण होतं, गरिबी निर्माण होते. त्या घरातील व्यक्तींचे जे भाग्य आहे ते त्यांना साथ देत नाही. चला तर पाहूयात की अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपण तुळशीच्या बाबतीत चुकूनही करू नयेत. मित्रांनो, सर्वात पहिली गोष्ट, शिवलिंग. बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की तुळशी वृंदावनामध्ये शिवलिंग ठेवलेले असते. बऱ्याच जणांना असं वाटतं की शिवलिंग ठेवल्याने त्यांना फायदा होईल, त्यांच्या घरासाठी ते खूप शुभकारक ठरेल. मात्र मित्रांनो, लक्षात ठेवा, चुकूनही कोणत्याही तुळशी वृंदावनामध्ये शिवलिंग ठेवू नका. तुम्ही जे काही पाहिलं आहे ते शिवलिंग नाही, तो शालिग्राम आहे. मित्रांनो, तुळशीमध्ये आपण शालिग्रामाची स्थापना अवश्य करा. शालिग्राम आणि शिवलिंग हे अगदी दिसायला सारखे असतात, मात्र मित्रांनो, शालिग्राम हे भगवान विष्णूंचे रूप आहे, तर शिवलिंग हे भगवान शिवशंभो महादेवांचे रूप आहे. आणि आपल्याला माहितीच असेल की तुळस ही विष्णुप्रिय प्रिया म्हणून ओळखली जाते. भगवान विष्णूंना तुळस प्रिय आहे आणि म्हणून आपण शालिग्रामाची त्या ठिकाणी स्थापना करा. आपल्याला खूप सारे फायदे होतील, खूप शुभ परिणाम आपल्याला पाहायला मिळतील. शिवलिंग मात्र ठेवू नका, त्याचे नकारात्मक परिणाम आपल्या घरावर निर्माण होतात, दुर्भाग्य आपल्या नशिबामध्ये निर्माण होते. मित्रांनो, दुसरी वस्तू, गणपतीची मूर्ती किंवा गणपतीचा फोटो हा तुळशीच्या जवळ लावू नका. बऱ्याच जणांचं असं होतं की घराची जी चौकट आहे त्या ठिकाणी गणपती लावलेला असतो आणि मग अगदी जवळच त्या ठिकाणी आपण हे तुळशीचे रोपटे देखील लावतो. अशी चूक करू नका. याचे कारण असे आहे की गणपतीने म्हणजेच गणेशजींनी तुळशी मातेला शाप दिला होता की तू माझ्या जवळ कधीही येऊ शकणार नाहीस. ही कथा अत्यंत मोठी आहे, त्याविषयीची आपण ही कथा इथे पाहणार नाहीयेत. मात्र लक्षात ठेवा की गणपतीमध्ये आणि माता तुळशीमध्ये कमीत कमी 2 ते 4 हातांचे अंतर नक्कीच ठेवा. तिसरी वस्तू, आपण बऱ्याचदा काय करतो की आपल्या घरात जो काही कचरा असतो तो एकत्र गोळा करून आपण दाराच्या तिथे आणून ठेवतो, दाराच्या बाहेर आणून ठेवतो किंवा आपले जे तुळशी वृंदावन आहे ते आपल्या अंगणात असतं, दरवाजाच्या समोर असतं बाहेर, आणि सगळा कचरा आपण गोळा करून त्या वृंदावनाजवळ ठेवून साठवला जातो आणि मग तो गोळा करून टाकला जातो. मित्रांनो, तुळशी वृंदावनाजवळ कधीही कचरा साठवू नका, ही चुकीची गोष्ट आहे. किंवा तुळशीजवळ कचरा देखील पडू देऊ नका. तुळशीजवळ जितकी स्वच्छता आपल्याला ठेवता येईल, जितकी आपण स्वच्छता ठेवू तितका जास्त फायदा आपल्याला होईल. कचरा त्या ठिकाणी साचल्याने एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा तिथे निर्माण होते आणि मग माता तुळशी असू द्या किंवा इतर कोणतीही देवता असू द्या, त्यांना स्वच्छता आवडत नाही आणि मग अशा ठिकाणी माता तुळस देखील जास्त वेळ राहत नाही. तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याच घरांमध्ये तुळशीचे रोप सुकू लागते. अगदी तुम्ही त्याची कितीही काळजी घेतली तरी ते रोपटे सुकू लागते. या पाठीमागचे कारण हेच आहे की अशा तुळशीच्या रोपट्यामधून माता तुळशी निघून जातात आणि मग ते रोपटे सुकू लागते. आणि म्हणून मी तुम्हाला या ज्या काही गोष्टी सांगत आहे या गोष्टी तुम्ही कटाक्षाने त्याचं पालन करा, पाळा. पुढची गोष्ट, बरेच जण ओले कपडे, हे जे कपडे धुतल्यानंतर सुकायला टाकतात, वाळायला घालतात, तर असे हे कपडे जर तुम्ही तुळशी वृंदावनाच्या जवळपास घालत असताल तर हे कपडे जाणार नाहीत त्याच्या जवळ किंवा माता तुळशीजवळ हे कपड्यावरचं पाणी देखील खाली पडणार नाही. बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की या कपड्यांवरचं पाणी हे टिपकत असतं, जवळ पडत असतं
या कपड्यांची सावली या तुळशीच्या रोपट्यावरती पडत असते, तर अशा प्रकारच्या चुका करू नका. यामुळे मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते. पुढची गोष्ट की आपले जे पाण्याची टाकी आहे, बरेच जण दारासमोर जागा नसते, अंगण असतं, ज्यांचा फ्लॅट आहे, जे बंगल्यात राहतात की समोर जागा नाही आहे, तर त्यांचा जो प्रॉब्लेम आहे की आपण घरामध्येच किंवा आपले जे छत आहे, छताच्या वरती तुळस लावली जाते किंवा आपण जी टेरेसची जागा असते त्या ठिकाणी तुळस ठेवली जाते. बाल्कनीमध्ये सुद्धा ठेवण्यात येते. तुम्ही लावू शकता कुठेही तुळस. अंगणामध्ये लावाल तर सर्वात जास्त चांगले आहे. मुख्य प्रवेशद्वारासमोर तुळशीचे रोपटे असायला हवे. मात्र तुमचा नाईलाज असेल तर तुम्ही इतरत्र हे रोप लावू शकता. शक्यतो मित्रांनो उत्तर दिशा आणि पूर्व दिशा, जी उत्तर आणि पूर्व दिशा आहे त्या ठिकाणी रोपटं लावण्याचा प्रयत्न करा. अत्यंत शुभ अशा प्रकारची फळे आपल्याला मिळतील. मित्रांनो, जर तुम्ही जे छत आहे तिथं जर वरती रोपटं लावले असेल आणि त्याच्याजवळ जर पाण्याची टाकी असेल, तर लक्षात ठेवा पाण्याच्या टाकीपासून आपले रोपटं हे कमीत कमी 4 ते 5 हात लांब असावं. 4 ते 5 हात लांब असावं. किंवा या टाक्यांची सावलीसुद्धा आपल्या तुळशीच्या रोपट्यावर पडता कामा नये. अत्यंत नकारात्मक असे परिणाम आपल्याला यामुळे पाहायला मिळू शकतात. मित्रांनो, बऱ्याचशा ठिकाणी, बऱ्याचशा घरामध्ये आपण पाहतो की स्त्रिया आपले केस विंचरतात आणि हे जे केस आहेत हे इकडे तिकडे विखरले जातात, वाऱ्याने पसरतात आणि मग अशा स्त्रिया हे केस सगळे एकत्र करून कुठेतरी नेऊन ठेवतात. तर हे केस ठेवताना देखील तुळशीजवळ ठेवू नका. किंवा जे केस गळालेले केस आहेत ते वाऱ्याने उडून तुळशीच्या रोपट्याजवळ जाऊन पडतात किंवा त्याच्यामध्ये हे फसतात. तर ही अत्यंत अशुभ अशा प्रकारची घटना आहे. आपले केस हे माता तुळशीजवळ जाता कामा नयेत. केसांना अत्यंत अशुभ असे समजले जाते आणि म्हणून असे हे मृत केस आपण तुळशीजवळ जाणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. मित्रांनो, बऱ्याचशा ठिकाणी आपण देवपूजा करताना जी घंटी वापरली जाते किंवा पाणी वाहताना जो तांब्या वापरला जातो, तुळशीला पाणी घालतात आणि तो तांब्या त्याच ठिकाणी ठेवला जातो किंवा जे वृंदावन आहे त्या वृंदावनामध्येच घंटी आणि तांब्या ठेवण्यात येतं. असं करू नका. घंटी आणि तांब्या त्या ठिकाणी ठेवू नका. त्यासाठी वेगळी जागा करा, कारण धर्मशास्त्रानुसार हे अमान्य आहे. शेवटची गोष्ट, चपला किंवा बुटं. बरेच जण आपल्या घरामध्ये किंवा बाहेर जर वृंदावन असेल तर त्याच्याजवळच चपला बुटं ठेवण्यात येतात. लहान मुलांकडून देखील त्या गोष्टी नकळत होत असतात. अत्यंत शुभ जागा आहे तुळशी वृंदावनाजवळची, त्यामुळे आपण याजवळ चुकूनही या गोष्टी ठेवण्यात येणार नाहीत आपल्याकडून आणि लहान मुलांकडून देखील याची काळजी घ्या आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्या. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओत. धन्यवाद.